नमस्कार, निशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण एक स्पेशल आणि पारंपरिक अशी रेसिपी। तर ते एक खूप दुर्मिळ असते हे भेटणं, आणि ही भेटते ती फक्त पावसाळ्यामध्येच आणि खूप कमी ठिकाणी भेटते। जिथे कुठे तुम्हाला जर दिसली नाही हे कुरटुले, तर हे तुम्ही नक्की घ्या आणि याची भाजी बनवून बघा। खूप सोपी असते आणि खूप झटपट होते आपल्या शरीरासाठी, आणि आपल्याला खायला खूप चांगली असते ही। तर तुम्ही नक्की करून खाई। चला तर आपण ही बनवायला सुरुवात करूया। चला तर मग आपण आता कुरटुल्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य हे आपले कुरटुले, कोथिंबीर, 4 कांदे मीडियम साईजचे, हळद, जिरे आणि सेंधा मीठ, लाल तिखट, राई, धना पावडर। हे कुरटुले आपण आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे। याला खूप माती असते आणि हे जे काटे काटे असतात ना, हे याच्यामध्ये खूप असं जाऊन बसलेली असते ती माती। तर ती व्यवस्थित असं मोकळ्या पाण्यामध्ये घेऊन व्यवस्थित धुवून घेते मी छानपैकी। मोकळं पाणी घ्यायचं, असं 3 ते 4 वेळेस धुवायचं आहे। अशीच 3 ते 4 पाण्याने मी हे धुवून घेतलेले आहे। आणि आता आहे ना कट करून घेते मी। आता हे कांदा, कुरटुले, कारले हे सर्व कट करून घेते। हे कापायला खूप हार्ड असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचे। बिया पण असतात त्याच्यामध्ये, कडक असतात पण खायला खूप चांगलं असतात। बिया पण खाल्ल्या तर चालतील, नसेल आवडत तर त्या काढून टाकायच्या। पण मला तर वाटतं ह्या बिया आपल्याला डोळ्यांना वगैरे खूप चांगल्या असतात, त्या शिजून जातात, दाताखाली पण खायला अगदी छान लागतात। आपण आता हे ना, मी सगळे आता अशाच पद्धतीने हे कुरटुले कापून घेणार आहे, करटुले। आणि हे याला काय बोलतात ना तुमच्याकडे पण, तर आम्ही तर याला करटुलेच बोलतो। तुम्ही याला काय बोलतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अशी अजून किती प्रकारची भाजी बनवतात ते पण सांगा। अशा प्रकारे मी हे सर्व कुरटुले ना कट करून घेतले। जशा साईजमध्ये तुम्हाला करायचे ना कुरटुले, तसे पण तुम्ही करू शकतात। मी ह्या पद्धतीने असे लांब लांब कट करून घेतले, तुम्ही छोटे पण करू शकतात तुमच्या प्रकारे। आणि हे बघा, कट करून घेतल्यावर आहे ना, ह्या अशा बिया निघतात त्याच्यामध्ये, कधी काही काही याच्यामध्ये लाल बिया निघतात, तर त्या काढून टाकायच्या आहे। आणि बाकीच्या ज्या बिया असतात ना, त्या ठेवल्या तरी चालतात, नाही जर तुम्हाला आवडल्या तर काढू पण शकतात। तर मी अशा प्रकारे कट करून घेतले आहेत। आणि त्याच्यामध्ये कांदा पण कट करून घेतला आहे आणि ही कोथिंबीर पण कट करून घेतली आहे। आता आपण बनवायला सुरुवात करू। हे आता व्यवस्थित आपण धुवून घेणार आहे परत एका पाण्याने। आपण आधी पण 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले आणि आता पण कट केल्यानंतर पण व्यवस्थित धुवून घेणार आहे। एका पाण्याने पण धुतलं तरी चालेल। हे सगळं असं व्यवस्थित धुवून, आणि म्हणजे त्या राहिलेल्या बिया ज्या असतात ना, त्या परत धुतल्यावर पण ह्या निघून येतात सर्व बिया। बघा पाणी बघा कसं निघालंय। एकदा आपण धुवून घेतले, म्हणजे 3 ते 4 वेळेस आपण हे व्यवस्थित धुवून घेतलंय, तरी पण याच्यामध्ये पाणी बघा कसं, त्याचा कलर पाण्याचा। तर हे महत्त्वाचं आहे, हे धुवून घ्या तुम्ही। परत दोन पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतलं। आणि आता आपण एक पॅन घेतला आहे, तो गॅसवरती ठेवून गॅस चालू करायचा। याच्यामध्ये तेल घालणार आहोत आपण, साधारणतः 1 मोठा चम्मच। तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं आपलं की त्याच्यामध्ये आधी आपण आहे ना थोडेसे जिरे टाकायचे तडतडायला। अर्धा टीस्पून जिरे घालून घ्यायचे। मोहरी घालून घेणार आहोत आपण, अर्ध्याला पण कमी चम्मच। आणि याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे आपल्याला, तो आधीच तेलामध्ये टाकायला हवा होता।
ठीक आहे, याच्यामध्ये पण आता परतून जाईल तो कांद्यामध्ये. छान व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. खूप छान होतो. एक 3 ते 4 मिनिट लागणार आहे आपल्याला याला गोल्डन ब्राऊन करायला. कांदा आपला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊ. असा गोल्डन ब्राऊन करायचा कांदा. त्याच्यामध्ये आता हे सर्व मसाले म्हणजे आपले लाल तिखट वगैरे घालून घ्यायचे. लाल तिखट मी याच्यामध्ये घालणार आहे 1 ते थोडंसं, अजून खूप तिखट आहे हे लाल तिखट, तर मी 1 चमचा आणि थोडंसं वरती घातलं आहे. आणि ही आपली अर्ध्याला पण कमी हळद घालणार आहे. आणि हा धने पावडर आहे, ही ऑप्शनल आहे. घालायची आहे तर तुम्हाला घालू शकता, नाही तर आपण असं पण याच्यामध्ये कोथिंबीर घालणारच आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण याच्यामध्ये हे जे धुवून घेतलेले कुरटुले आहे हे आपण याच्यात घालून घेणार आहोत. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. खूप टेस्टी लागते ही भाजी, खायला खूप छान लागते. खूप औषधी आहे ही, नक्की करून खा तुम्ही. जिथे कुठे भेटेल ना तुम्ही, तर ही भाजी पाव किलोमध्ये भरपूर येतात हे कुरटुले. एवढी भाजी होते, तर नक्की तुम्ही करून खा. खूप छान लागते ही. खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे. याचं महत्त्वच आपल्याला माहीत नाही आहे. आपण काय करतो माहिती आहे का, रोजच्या याच्यामध्ये आपल्याला हे आठवणच राहत नाही की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. काही अशा भाज्या आपल्याकडनं सुटून जातात ना की त्या खूप गरजेच्या आपल्या शरीरासाठी. तर तुम्ही नक्की करा आणि नक्की खा ही भाजी. आणि कशी झाली ना ती मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नक्की सांगा मला. त्याच्यामध्ये आता आपण इथे मीठ घालून घेणार आहे. 1 चमच मीठ घालणार आहे मी इथे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. छान असं एक जीव सगळं मिक्स झालं की मग आपण याला कमी गॅसवर शिजवणार आहोत. त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण आपण साधारणतः 10 ते 12 मिनिट ठेवणार आहे. व्यवस्थित हे वाफेवर शिजतात. 10 ते 12 मिनिट झालेले आहे. आपण आता बघू आपली भाजी. हे बघा छान झाली आहे. पण बघू आता शिजली का नाही ती. ते बघा व्यवस्थित शिजली आहे ही भाजी. जास्त पण शिजवायची नाही आहे, एकदमच अशा स्टेजला आपण आता इथे गॅस बंद करणार आहोत. त्याआधी आपण कोथिंबीर घालून घेऊ याच्यावरती. कोथिंबीर घातली की व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून झाली आपली भाजी. आपण आता ह्या स्टेजला गॅस बंद करू. हे बघा आपली भाजी किती छान दिसतीये. एकदम मस्त, एकदम छान शिजलेली आहे. एकदम जशी शिजायला पाहिजे तशीच ह्या प्रकारे आपण भाजी शिजवून घेऊ. तर मग आपण कुरडल्याची भाजी कशी झाली ती आपण आता टेस्ट करू. खूप छान लागते ही भाजी. हे बघा अप्रतिम, एकदम छान लागते ही भाजी. आणि याची जी बिया असतात ना, ह्या छोट्या छोट्या ज्या बिया आहेत त्या दाताखाली एकदम अशा क्रंच एकदम मस्त लागतात. त्या खूपच छान लागतात. अमेझिंग. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल.